पाटण तालुक्यातील तारळे विभागामध्ये जे हा मुरुड परिसर आहे आणि या ठिकाणी जे तारळी धरण निर्मिती झाली आणि या धरण क्षेत्रामध्ये प्रकल्पामध्ये अनेक गावं छोट्या वाड्या बुडीत क्षेत्रामध्ये गेलेले आहेत. त्या लोकांचं पुनर्वसन ठिकठिकाणी झालेलं आहे, पण ते परिपूर्ण नाही. आजही त्या गावामध्ये लोकांना ना जमीन मिळाली नाही किंवा इतर सोयी सुविधा मिळाल्या नाहीत. त्या लोकांचं अक्षरशः जीवन जगण्याचा संघर्ष सुरू आहे. आता माझ्या पाठीमागे जे दूरवर दिसतंय नदी पलीकडे, ते भांबे गाव इथे वसलेलं होतं. अतिशय सुंदर गाव आणि या गावामध्ये सुमारे 60 खातेदार आहेत. तर त्यांचं पुनर्वसन उंबरस नजीक वडगावच्या इथे झालेलं आहे. त्या लोकांना आजही खूप समस्या आहे. खरं तर कायदा केला होता आधी पुनर्वसन मग धरण. तर या शासकीय प्रशासनातल्या बाबूंच्या कार्यपद्धतीमुळे खरं तर ह्या लोकांचं मरण झालं. तर या लोकांना नेमक्या काय अडचण आहेत? आज या भांबे गावातील जे पुनर्वसित आहेत ते 59 खातेदारापैकी त्यांचे प्रतिनिधी म्हणून 10 ते 12 लोक आपल्या समवेत आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमक्या त्यांच्या समस्या काय आहेत. सांगा तुमचं नाव. नमस्कार, मी गुलाब नामदेव काटे, तारळी प्रकल्पग्रस्त आणि मी श्रमिक मुक्ती दलाचा राज्य कार्यकारिणी सदस्य गाव कमिटी प्रमुख आहे. गाव भांबे माझं. आणि खरं सांगायचं म्हटलं तर या प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा म्हटलं तर ह्या व्यथा ज्या आहेत ह्या व्यथा शासनानं निर्माण केलेल्या आहेत. आणि त्या निर्माण का झाल्या तर जे प्रश्न वेळेत सुटायला पाहिजे होते त्याला काल मर्यादा काय ठेवलेली नाही. पुनर्वसनाचा जो विषय आज धरण होऊन जवळ 25 वर्षे 30 वर्षे झाली, परंतु 30 वर्षानंतर ही पुनर्वसनाचा जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होत नाही. कायम ती अपुरी. मग समजा माझे वडील होते, वडील वारले, आता मी नंतर माझ्या मुलं जरी आली तरी तो विषय काय संपणार नाही. काय असं मला तर म्हणजे आज घडी आम्ही धडपडून जी संघटनेच्या मार्फत डॉक्टर भारत पाटणकरांच्या नेतृत्वाखाली ही जी काम करतोय आणि जर डॉक्टर भारत पाटणकर जर नसते आणि ही संघटना जर नसते तर तारळी धरणाचे प्रश्न हे प्रश्नच राहिले असते आणि धरणग्रस्त भिके कंगाल झाला असता. म्हणजे पाटणकरांच्या या त्यांचे अध्यक्ष असलेली संघटना जी आहे धरणग्रस्तांची, त्यांनी बरेचसे प्रश्न तुमचे सोडवलेत. प्रामुख्याने जे अनेक गावच्या पुनर्वसन झाले तिथे अनेक लोकांचे प्रश्न राहिलेत. आता तुमचं वडगाव इथे पुनर्वसन झालेलं आहे, तिथे तुम्हाला घरे वगैरे मिळाली का सगळ्या खातेदारांना? हो, सगळ्यांना घरे मिळाली, पण जमीन मिळाली नाही. जमीन नाही. काय नेमक्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर भरपूर विषय आहेत. तुम्हाला टप्प्याटप्प्याने आम्ही सांगतो. पहिला विषय असा आहे की आम्हाला जमीन त्यांनी लाभ क्षेत्रामध्ये दाखवली, म्हणजे इथे जमीन आहे, पुनर्वसन करा, तुम्हाला जमीन मिळेल, काय तुमचा फायदा आहे काय सांगितलं. त्याप्रमाणे तिथे पुनर्वसन झालं, घरं बांधली, पण जमीन वाटप करताना सुरुवातीला 1 एकर दिली. काय 2005 साली पहिला आदेश काढला. त्यातला किती 60 खातेदारांना जवळजवळ 66 पैकी 60 खातेदारांना आदेश काढले. काही लोकांना गायरान जमिनी मिळाल्या, काही लोकांना म्हणजे वडगाव, इंदोली, साबळेवाडी या ठिकाणी मिळाली. काय तर त्या 2005 साली झालेल्या जमिनीचा तसं पाहायला गेलं तर जे आजपर्यंत आम्ही त्याच्यासाठी लढलो की गायरान दिलेली 48 एकराचं गायरान आम्हाला वाटप केलं प्रत्येकाला, परंतु त्याचा आतापर्यंत नकार होत नव्हता. काय तो आम्ही कसं तरी म्हणजे पाठीमागे सपोर्ट करून तो प्रश्न मार्गी लागला. त्याच्यानंतर लोकांना जमिनी मिळायला पाहिजे. आता महत्वाचं म्हणजे काय, बुडीत क्षेत्रामध्ये यांनी काय केलं, बंदीगत दिनांकाप्रमाणे अर्जावरून खातेफोड नाही कायदे लावले, पण तेच कायदे तुम्ही लाभ क्षेत्रामध्ये का लावत नाही? अर्जावरून ज्यांच्या नोंदी झालेल्या आहेत. एक लक्षात घ्या, मलाही समजेल असं सांगा की त्या गावामध्ये त्यांनी तुम्हाला प्रशासनानं आजचं सांगितलं की तुम्हाला पुरेशी जी आवश्यक जमीन आहे ती तो उपलब्ध आहे. प्रत्यक्ष ज्यावेळी तुम्ही तिथे पुनर्वसन झालं त्यानंतर मात्र आज तिथे जमीन नाही, सगळ्यांनी खातेफोड करून घेतलेत असं समजतंय. काय नेमका प्रकार आहे तो? प्रकार म्हणजे असा की आता 1981 चा बंदी दिनांक लागला, त्याच्यानंतर खातेफोड करायला बंदी लागू झाली. लाभ क्षेत्र असू द्या किंवा बुडीत क्षेत्र असू द्या. बरोबर. बुडीत क्षेत्रामध्ये तुम्ही ती राबवली संकल्पना नाही बुडीत क्षेत्रामध्ये, परंतु लाभ क्षेत्रामध्ये वडगाव असू द्या, इंदोली असू द्या किंवा लाभ क्षेत्रात इतर गाव असू द्या, काय तारळी धरणाच्या त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, अर्जावरून सुद्धा त्या लोकांच्या नोंदी धरून खातेफोड केली. त्यामुळे आम्हाला जे मिळणारी जी जमीन होती म्हणजे प्रकल्पग्रस्तांना ती आता कमी पडणारच साहजिकच आहे.
मग आता परिस्थितीत ऍक्च्युली खातेफोड खरं तर शासनानं त्याच्यावर निर्बंध आणायला पाहिजे होते. नाही ती खातेफोड केलीच पाहिजे आणि त्याची चौकशी करून त्यावर कारवाई होऊन ती जमीन काढून प्रकल्पग्रस्तांना वाटप झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. मग ह्यासाठी आता तुम्ही असेल गावकरी सगळे जे खातेदार आहेत किंवा तुमची जी संघटना आहे धरणग्रस्ताची डॉक्टर पाटणकर आहे तुमच्या समोर, तर काय नेमका ह्याच्यामध्ये आता हे जमीन मिळण्यासाठी काय तुमचं भूमिका कशी राहील का? कोर्टामध्ये या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात तुम्ही याचिका किंवा काय करणार आहे तुम्ही वगैरे असं? जर आम्ही आता काय करणार म्हणजे आपण प्रयत्न करत राहायचे प्रशासनाबरोबर माता का आपण 1-2 वेळा त्यांना आणखीन 2 महिने आम्ही त्यांना मुदत देणार आहे 2 महिन्याची 3 महिन्याची. त्याच्यामध्ये विषय मांडून जर कलेक्टर साहेबांनी प्रांत साहेबांनी लक्ष नाही दिलं तर आम्ही त्याच्यावर आंदोलन छेडणार आणि आम्हाला जोपर्यंत जमीन पूर्ण मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा हा चालूच राहील आणि तो पण भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या ती सांगतील त्या पद्धतीने. तुमचं ज्यावेळी तिथं त्या गावामध्ये वडगाव जवळच्या परिसरामध्ये पुनर्वसन होते असं तिथल्या लोकांना समजलं की त्यांनी खातेफोड केली. हो साध्या प्रशासनाला अर्ज देऊन खातेफोड झालेले. हे योग्य आहे का? काय वाटतं कायद्यात बसतंय का? साध्या अर्जानं तुम्ही खातेफोड करून म्हणजे काय थोडक्यात ही बोगस खातेदारकी केली त्यांनी मध्ये का. बोगस खातेदार म्हणजे कसं ती अर्जावरून आता आमच्यातली 1-2 खातेदारांनी मदत केली होती. काय अर्जावरून 1 वर्षाच्या अगोदर मदत नाही पाहिजे असेल तर कायद्याप्रमाणे त्यांनी सांगितले ना की बंदी दिनांकामध्ये असा तुमचा GR मध्ये सांगितलंय. पण तोच GR तोच कायदा तुम्ही लाभ क्षेत्रातल्या लोकांना का राबवला नाही? त्यांच्या अर्जावरून खातेफोड केली मग त्यांच्या जमिनी तुम्ही का काढून घेत नाही? त्यांच्या नोंदी ग्राह्य का धरता? त्यामुळे आम्हाला प्रकल्पग्रस्तांना जमीन मिळणं आम्ही आता भिके कंगाल आहे. तत्कालीन जे जिल्हा पुनर्वसन अधिकारी आहेत ह्यांना हे खरं तर दिसलं नसावं का? ह्या लोकांना आपल्याला जमीन द्यायची आहे, सरकारची जबाबदारी आहे, असं असताना त्याच काळात नेमकी खातेफोड होते. हे गौडबोंगाल नेमकं काय असावं असं तुम्हाला वाटतंय? आता हे जे काय आहे का नाही तर ते खरं म्हणलं तर प्रशासनाचे जे अधिकारी आहेत त्यावेळचे त्या वरिष्ठ अधिकारी असू द्या किंवा पुनर्वसनचे किंवा त्यावेळेचे जी समजा जे असतील ते त्या लोकांनी हे काळाबाजारच केलं म्हटलं पाहिजे. ही एक पैसे खाऊन ह्या नोंदी तयार केल्या आणि त्या लोकांचा फायदा केला पण आम्हाला पाक भिके कंगाल केले त्यांनी. पहिल्यांदा आम्ही श्रमिक मुक्ती दलाचे सच्चे कार्यकर्ते एकतर आणि डॉक्टर पाटणकरांशी म्हणजे साहेबांशी आम्ही चर्चा करणार. चर्चा करून त्यांना आम्ही सांगणार की या पद्धतीने आम्हाला न्याय जर मिळत नसेल तर आम्ही कोर्टात जाणार. मग डॉक्टर म्हणले तुम्ही आंदोलन करा तर आंदोलन करू, कोर्टात जा म्हणले तर कोर्टात जा आणि त्या पद्धतीने आम्ही लढायला तयार आहे. नमस्कार, माझे नाव हनुमंत काटे, भांबेगावचा प्रकल्पग्रस्त नागरिक. ज्या कालावधीमध्ये पुनर्वसन प्रक्रिया राबवण्यात आली त्यावेळी भांबे गावाला वडगाव उमरज या ठिकाणी गावठाण निश्चित करण्यात आलं. जमीन वाटप करताना नाममात्र जमीन वाटप केली. त्या जमिनीमध्ये गायरान जवळजवळ 48 एकर गायरानाचं पहिल्यांदा वाटप केलं. कसल्याही प्रकारची लागवडी योग्य जमीन आम्हाला दाखवण्यात आलेली नाही. सुरुवातीला दाखवण्यात आली लागवडी योग्य जमीन, परंतु नंतर जमीन वाटप करता करता पहिल्यांदा तुम्ही गायरान जमिनीचा ताबा घ्या. गायरान जमीन म्हणजे अनादी काळापासून फार पूर्वीपासून ती पडीक क्षेत्र की ज्या ठिकाणी गुरं सुद्धा उभी राहत नाहीत असं क्षेत्र पहिल्यांदा माती मार. त्यानंतर मग काही जमिनी वाटप केल्या, त्याच्यामध्ये मूळ मालकाला पैसेच दिलेले नाहीत किंवा मूळ मालकांचा अडथळा आहे की जेणेकरून या शेतकऱ्याला कसण्यासाठी अडचणी याव्यात. तो प्रकल्पग्रस्त शेतकरी त्या ठिकाणी हातबल व्हावा अशा पद्धतीनं त्या जमिनी आम्हाला त्या सातबारावर देण्यात आल्या. उदाहरणार्थ गट नंबर 316 इंदोली 4 खातेदारांना त्या ठिकाणी जमीन वाटप करण्यात आलं. आज तागायत 2011 साली जमिनीचं वाटप करण्यात आलं. आज तागायत त्या जमिनीचा ताबा प्रकल्पग्रस्ताकडं नाही. मूळ मालक सुद्धा कसत नाही, ती तशीच जमीन पडीक ठेवलेली आहे. थोडीफार तो कसतो, त्याचा लाभ तोच घेतो. न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. आता या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतं, जमीन संपादन करत असताना हा जर परिसर आपण पाहिला तर ही माझी सुपीक आहे, ही खडकाळ आहे, ही मुरमाड आहे आणि ही माझी जमीन द्यायची नाही. या ठिकाणी आम्हाला वाव नव्हता. आम्ही सरसकट काळजाच्या तुकड्यासकट जमिनी दिल्या, परंतु लाभ क्षेत्रामध्ये मात्र त्या ठिकाणी सरनिकर करण्यासाठी एक
नवीन शब्दप्रयोग कुठल्या अधिकाऱ्यांच्या डोक्यात निघाला तो संशोधनाचा विषय आहे. त्याला नाव आहे बदली प्रस्ताव. बदली प्रस्ताव. तुम्हाला ही जमीन द्यायची नाही ना, ठीक आहे, तुमचा बदली प्रस्ताव करून घेऊया. मग त्याच्या पसंतीनं ह्या गट नंबरच्या ऐवजी मग दुसरा तो डोंगराळ खडकाळ त्या ठिकाणी त्यानं पिढ्यानपिढ्या जरी प्रकल्पग्रस्तानं घाम गाळला, कष्ट केलं, तर त्या ठिकाणी इतभर सुद्धा त्याचं पीक येणार नाही. तो तिथंच खपला पाहिजे अशा पद्धती त्या जमिनी देण्यात आल्या. मग तो बदला प्रस्ताव हा इंदोलीच्या बाबतीत सुद्धा घडलेला आहे. त्या मूळ मालकाला पैसे दिले का नाही आम्हाला माहित नाही, परंतु न्यायालयीन प्रक्रिया अजून चालू आहे. जवळजवळ मला वाटते 15-16 वर्ष झाली, अजून आम्हाला ते क्षेत्र ताब्यात नाही. इकडं तर मात्र आम्हाला 100% क्षेत्र दिलेलं आहे म्हणून कागदोपत्री नोंद आहे. म्हणजे ह्या खातेदारांना 100% जमीन दिलेली आहे, परंतु प्रत्यक्षात कसायला ती जमीन नाही. जवळजवळ 15-16 वर्षे त्याच्यात भरपाई आम्हाला मगाशी सांगितलं गुलाब काठीने त्याप्रमाणे वेळ प्रसंगी आम्हाला श्रमिक मुक्ती दलाचे राज्य संघटक माननीय डॉक्टर भारत पाटणकर यांचा सल्ला घेऊन त्या ठिकाणी न्यायालयीन कोर्टाचे दरवाजे ठोठवावे लागतील आणि त्याच्या भरपाईसह आम्हाला ती रक्कम मिळावी. नमस्कार, मी प्रकाश व्यंकट काटे. तुम्ही पण या गावचेच खातेदार. हो. मला विचारायचं आहे की खरं तर मला उशिरानं आलं असेल की असं एक कायदाच एक प्रकारचा म्हणूया आपण की आधी पुनर्वसन नंतर धरण. तर आपल्या सातारा जिल्ह्यात कोणताही प्रकल्प घ्या तसं झालेलं नाही. म्हणजे आजही लोकांची कोणीच अजून परिपूर्ण झालं नाही, तर आपल्या तारणीचं कुठे होणार नाही. मग अशा परिस्थितीत एक ही जी नीतिमत्ता असेल किंवा कायद्याच्या नियमांची जी पायमल्ली केली जाते ह्या पुनर्वसन विभागाकडून शासनाच्या, ह्या बाबतीत काय सांगाल? तुम्हाला नेमकाच हाच जमीनच्या बाबतीत अनुभव आलाय काय? ते जमिनीच्या बाबतीत पण हाच अनुभव आलेला आहे. त्याचप्रमाणे जोपर्यंत धरणाचं काम अपूर्ण होतं तोपर्यंत प्रशासकीय यंत्रणा सर्व तातडीने कार्यवाही करत होते. त्यानंतर जसे धरणाचे काम पूर्ण झाले आणि गाव इथून स्थलांतर झालं, त्यानंतर आम्हाला कुणी वालीच राहिला नाही. आम्हाला त्यानंतर आम्हाला भारत पाटणकर साहेब हे देवदूतासारखे भेटले आणि त्यांच्या मार्गाने आम्हाला काही ठराविक ज्या तुमच्या घरबांधणी अनुदान असू द्या किंवा काही जमिनीचे प्रश्न आहेत, काही वाटणचे प्रश्न आहेत की जमीन दिली वाट नाही. त्यानंतर गावठाणाच्या काही समस्या असतील, ह्या समस्या डॉक्टर भारत पाटणकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली मिटिंगा लावण्यामुळं त्या बऱ्याचशा सुटलेल्या आहेत. आणि काय न्यायालयीन प्रक्रिया आहेत त्याच्या मागे पण आमचा हा लढा त्याच्या चालूच आहे. आणि जे प्रशासकीय यंत्रणा ज्या प्रमाणात काम करायला पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. तर हे तारळी धरण क्षेत्रातील जे भांबे गाव आहे, पुनर्वसन वडगाव उमरजच्या इकडे झालेलं आहे. या पुनर्वसित गावातील आपले हे खातेदार आहेत. यांनी अनेक समस्या खरं तर यांच्या आहेत, पण ती प्रमुख समस्या आपण फक्त आज एक विचार केला की त्यांना तिथे जमीन मिळायला पाहिजे, ती मिळाली नाही. केवळ एक एखादी ती सुद्धा नापीक असलेलं गायरान पडीक असलेलं दिलेलं आहे. या लोकांचा आता जीवन मरणाची लढाई सुरू आहे. तर ह्यांच्या संघटनेच्या माध्यमातून ते तर प्रयत्न करत आहेत, पण प्रशासनाचा बेजबाबदारपणा काय असतो त्याची ही परिणाम आजही लोक भोगत आहेत. खरं तर यांच्या न्यायालयीन लढा असू दे किंवा तुमच्या आंदोलनाच्या माध्यमातून लढा असू दे, त्यांना यात यश येऊ देत आणि सगळ्यांना जमीन मिळवू देत अशीच आपण आज सदिच्छा व्यक्त करूयात. महेश चव्हाण, CM न्यूज, सातारा.